बातमी नाशिकची आहे। नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आज मोर्चा आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्य महत्त्वाच्या मागण्यांकरता हा एल्गार पुकारला जाईल। स्वतः शरद पवार या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती आहे। याखेरीज खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड देखील या मोर्चात सहभागी होतील असं कळतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया नाशिकला आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, साधारणतः 11च्या दरम्यान या मोर्चाला सुरुवात होणार आहे। स्वतः शरद पवार या मोर्चात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे। काय सध्या परिस्थिती आहे? अगदी खरं आहे लागवी। खरं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आज नाशिकमध्ये भव्य आक्रोश मोर्चा हा काढण्यात येणार आहे। खरं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर जे मुद्दे आहेत ते या मोर्चामध्ये घेण्यात येणार आहे। आणि या मोर्चामध्ये जर आपण बघितलं तर सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, रोहित पवार असतील, खासदार निलेश लंके असतील यासह राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील सहभागी होणार आहे। साधारणतः 12 वाजता नाशिकच्या गोल क्लब मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा जो मोर्चा आहे तो हा निघणार आहे। आणि एकूणच जर बघितलं तर कांद्याला मिळत असलेला जे सातत्याने कांद्याचे जे दर घसरत चाललेले, त्यामुळे कांद्याला अनुदान मिळावे अशी देखील मागणी जी आहे ती या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे। याचप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा जो आहे तो सरसकट कोरा करावा, कर्जमाफी करावी, यासह हमीभाव असतील, कापसासंदर्भात असतील, अशा शेतीसह विविध मुद्द्यांना घेऊन करता हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी निघणार आहे। त्यामुळे एकूणच शरद पवार स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होत असल्याने खरं तर मोर्चाचं स्वरूप देखील हे मोठ्या प्रमाणात असणार आहे। त्यामुळे एकूणच आता राष्ट्रवादी जर शिवसेना आणि मनसेनंतर जर बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा देखील नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा हा आपल्याला बघायला मिळणार आहे। एकूणच मुद्दा लक्षात येतोय। महेश, माफ करा, तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी धन्यवाद करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।